दहा सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील सावरगावमध्ये अतोनात नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाल्याची घटना समोर आली आहे. घाटंजी तालुक्यातील सावरगाव हे टिपेश्वर जंगलाला लागून असल्याने जंगलातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह हा गावात व शेत शिवारात शिरला. यामुळे गावातील घरांमध्ये पाणी शिरून घरातील जीवनावश्यक वस्तू व कागदपत्राचे मोठे नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरल्याने नागरिकांना इतरत्र आश्रय घेण्याची वेळ आली. ढगफुटी सदृश्य पावसाचा फटका हा सावरगाव सोबतच ठाणेगाव, सगदा, भीमकुंड आणि सावंगी या गावांना सुद्धा बसला. या परिसरातील पिके पूर्णपणे कोलमडून पडल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. ढगफुटी सदृश्य पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश घाटंजी तहसीलदाराने संबंधितांना दिले आहे. या परिसरात मोठं नुकसान झालं असल्याने त्याची नुकसान भरपाई सुद्धा त्याच प्रमाणात मिळावी अशी नुकसानग्रस्तांची मागणी आहे.